मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीला सर्वांसमोर प्रपोज करत म्हणतो, आय लव्ह यू मिसेस सायली. जर तुम्ही मला आता सोडून गेलात ना, मी जगू शकणार नाही. असं म्हणून तो सायलीला आता प्रपोज करतो. तेव्हा सायलीला खरंच खूप आनंद होतो आणि कुसुमला देखील. आता अर्जुनच्या तोंडून हेच शब्द ऐकण्यासाठी सायली खूपच एक्साइट झालेली असते आणि तो ते बोललेला असतो आणि त्यामुळेच तिचे कान अगदी तृप्त झालेले असतात. सायलीच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंद असतो. तेव्हा कुसुमलाही आनंद होतो की माझ्या सायलीच्या मनासारखं झालं, म्हणजे तिलासुद्धा अर्जुन सुभेदारवर प्रेम होतं आणि त्याचंही तिच्यावर तेवढंच प्रेम आहे, म्हणून आपल्या मैत्रिणीसाठी ती खूप खुश होते. त्याचवेळी सायली मात्र अर्जुनला आरशातून पाहत असते, त्याच्याकडे पाहूनच रडत असते. परंतु तितक्यातच तिला आता मधुभाऊंचं ते बोलणं आठवतं की मधुभाऊंनी माझ्याकडून वचन घेतलंय की यापुढे तू अर्जुन सुभेदारला भेटणार नाहीस आणि त्याच्याशी फोनवरही बोलणार नाहीस आणि त्याच्या समोर जाणार नाहीस आणि यदा कदाचित जर तो समोर आलाच तर त्याच्याकडे एकही शब्द न बोलता पाठ फिरवशील. तेव्हा मधुभाऊंचं हे शब्द तिला आता आठवल्यानंतर ती खूपच कन्फ्यूज होते, कारण आता तिला कळतच नाही काय करावं. एकीकडे मधुभाऊंचा शब्द, दुसरीकडे तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे अर्जुनने प्रपोज केला तो क्षण. मग आता सायली एकदम शांत होऊन जाते, काय करावं तिला कळत नाही. तेव्हा अर्जुन विचारतो, मिसेस सायली, तुम्ही माझ्याकडे असं वळून का पाहत नाही आहात? तो आता तिला विनंतीच करतो की मिसेस सायली प्लीज एकदाच बोला ना, काहीतरी बोला ना प्लीज मिसेस सायली, असं म्हणून आता तो तिला विनवणीच करू लागतो. त्याचवेळी सायली आता कुसुमला म्हणते, चल कुसुमताई, आता आपली गाडी सुटेल. असं म्हटल्याबरोबरच इकडे अर्जुनला धक्का बसतो आणि चैतन्याला देखील, कारण आता सायलीने अजिबात पाठीमागे वळूनसुद्धा पाहिलेलं नसतं. तेव्हा अर्जुनला आता धक्का बसलेला असतो. तो म्हणतो, मिसेस सायली प्लीज, तुम्ही काहीतरी बोला ना. हो मिसेस सायली प्लीज बोला काहीतरी. मग आता चैतन्य देखील आता आश्चर्याने सायलीकडे पाहू लागतो, कारण आता अर्जुनने एवढा जीवाचा आटापिटा करून इकडे स्टँडवर आला, सायलीला प्रपोज केलं, तरीही सायलीच्या मनात आता नक्की काय आहे हेही त्याला कळत नाही. तेव्हा तो बिचारा रडकुंडीला येतो आणि म्हणतो, मिसेस सायली प्लीज माझ्याकडे एकदाच बघा ना, प्लीज एकदाच बघा. तेव्हा आता कुसुम म्हणते, सायली अगं अर्जुन बरोबर बोल, तो काहीतरी म्हणतोय तुला. अगं थांब जरा थांब, तू हे काय बोलती. सायली आता अजिबात थांबत नाही, ती आता पुढे गाडीकडे जायला निघते. त्याचवेळी अजूनही कुसुम तिला मनवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन बिचारा तिच्या पाठीपाठीमागेच जात असतो आणि म्हणत असतो की सायली प्लीज, अहो थांबा ना, तुम्ही कुठे जाताय ते तरी सांगा ना, प्लीज सायली कधी येणार आहे ते तरी सांगा. आता सायली ही खूपच रडत असते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही मला असं इग्नोर का करताय, अहो सांगा ना प्लीज, मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. तेव्हा कुसुम देखील म्हणते, अगं सायली अर्जुन काय म्हणतोय ते एकदा तरी बघ ना गं, असं म्हणून ती तिला कळकळीची विनंती करते. सायली काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, कारण मधुभाऊंनी तिला शब्द दिलेला असतो ना, वचन दिलेलं असतं की अजिबात अर्जुन सुभेदाराबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत म्हणून. तेव्हा कुसुम आता सायलीला विचारत असते की सायली तुझं चाललंय काय, अगं अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जरा विचार कर. ज्या क्षणासाठी तू तडफडत होतीस ना, तो क्षण आता आलाय. अगं तू स्वतःला तरी उत्तर देऊ शकणार आहेस का, असं रागातच आता कुसुम विचारते. पण सायली नाहीच, आपली गप्पच बसलेली असते. अर्जुन बिचारा रडतच आता विचारत असतो, मिसेस सायली सांगा ना, तुमचंही प्रेम आहे ना माझ्यावर, अहो बोला ना काहीतरी. आता उत्तर द्यायचं सोडून सायली फक्त आणि फक्त रडत असते. त्यानंतर ती आता गाडीत बसते. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, मिसेस सायली प्लीज मला सोडून जाऊ नका ना, प्लीज मला सोडून जाऊ नका ना, एकदा तरी मला उत्तर द्या ना, असं म्हणून आता तो अगदी गयावया करू लागतो. पण सायली काहीच उत्तर देत नसते आणि अर्जुनची आता ही तडफड कुसुमला बघवत नसते. तिला असं वाटत असतं की सायलीने अर्जुनला उत्तर द्यावं, परंतु सायली तोंडातून एक शब्द देखील आता काढत नाही. तिची ओढणी आता त्या दरवाजामध्ये अडकते. सायलीवर जेव्हा चढायला जाते तेव्हा आता ती अर्जुनकडे पाहतच राहते आणि मग दोघेही एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर आता जो कंडक्टर बसचा दरवाजाच लावून घेतो आणि मग सायली अर्जुनला दिसेनाशी होते.
आता अर्जुन खिडकीजवळ येतो आणि सायलीला रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतो, प्लीज जाऊ नका. पण सायली आता ऐकत नाही, ती फक्त आणि फक्त रडत असते. अर्जुनला देखील हे समजत असतं की सायली काहीच बोलत नाही, फक्त रडतीये. आता त्याने कितीही गयावया करून सायली थांबणारी नसते हे कुसुमला माहीत असतं. म्हणूनच ती आता अर्जुनकडे पाहतच राहते, कारण अर्जुन ज्या प्रकारे तिला रिक्वेस्ट करतोय ते पाहून आता कुसुमला वाईट वाटत असतं. नंतर काही वेळाने आता गाडी सुटते, तेव्हा अर्जुन हा मोठ्यानेच ओरडतो, मिसेस सायली थांबा ना, प्लीज मला सोडून जाऊ नका. तर आता गाडी सुटल्यानंतर अर्जुन त्या गाडीच्या पाठीमागे पळत असतो की थांबा मिसेस सायली, आणि अर्जुनच्या पाठीमागे चैतन्य पळत असतो. तर अर्जुन समोर आता सायलीची ओढणी तेथे गाडीच्या दरवाजामध्ये ते अडकलेली असते. आता गाडी जशी जशी पुढे जात असते तसतसा अर्जुन तिच्या पाठीमागे धावत असतो. आता अर्जुनची ही झालेली अवस्था सायलीला सुद्धा पाहवत नाही, परंतु मधुभाऊंमुळे तिचाही आता नाईलाज असतो. मग मधुभाऊंमुळे सायली अर्जुन बरोबर काहीही बोललेली नसते. तिला आता खूप वाईट वाटत असतं की आपलं प्रेम आपल्याला मिळतंय, तरीही आपण त्याबद्दल काहीच बोलत नाही आहोत. कारण एवढ्या दिवसांपासून मला प्रतीक्षा होती की अर्जुनने माझ्याबरोबर विषयी बोलावं, आणि तिचं हे स्वप्न असतं. ते स्वप्न खरं तर तिचं आज पूर्ण झालेलं असतं, परंतु फक्त आणि फक्त मधुभाऊंच्या वचनामध्ये अडकल्यामुळे सायली काही बोलू शकलेली नसते आणि ती फक्त रडत असते. आता खूप पुढे गेल्यानंतर धावत धावत अर्जुनला पार दम भरतो आणि तो आता तेथे रस्त्यातच खाली बसतो. इकडे अर्जुन खूपच रडू लागतो. चैतन्याला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि मग त्या कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीकडे, बसकडे अर्जुन हा पाहतच राहतो. त्यानंतर आता अर्जुन रडत असताना जी सायलीची ओढणी अडकलेली असते ना, ती वाऱ्यामुळे आता अर्जुनच्या अंगावर येऊन पडते. तेव्हा अर्जुन त्या ओढणीकडे पाहतच राहतो आणि त्या जाणाऱ्या बसकडेही. ती ओढणी नेमकी आता अर्जुनच्या तोंडावरच पडलेली असते. त्याचवेळी दुसरीकडे सायली मात्र अजूनही खूप रडत असते. इकडे अर्जुनला मात्र जरा आनंद झालेला असतो, कारण सायलीची ओढणी त्याच्याकडे आलेली असते आणि म्हणूनच त्याच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतात. मग आता तो हसतो आणि म्हणतो, ही साईन बघितलीस, आधी या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नव्हता, पण आता मला असं वाटतंय युनिवर्स मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो आता म्हणतो, मिसेस सायलींची ओढणी माझ्याकडे आली, आता मिसेस सायलीसुद्धा माझ्याकडे लवकरात लवकर पुन्हा येणार. खूप म्हणजे खूप लवकर माझ्या मिसेस सायली माझ्याजवळ असतील, असं अर्जुन आता म्हणतो आणि त्या गाडीकडे पाहून हसत असतो. कारण त्याला माहीत असतं, त्याचं मन त्याला सांगत असतं, काहीही झालं तरी ना माझी सायली येणार माझ्याकडे. तेव्हा तो आता जागेवरून उठतो आणि ती ओढणी अशी गळ्यात टाकतो. तेव्हा आता अर्जुन एक शपथच खातो की आता मी गप्प बसणार नाही मिसेस सायली. अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना, तरीही मी जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणारच. तेव्हा आपल्या मित्राचा हा आलेला कॉन्फिडन्स पाहून चैतन्याला सुद्धा खूप भारी वाटतं आणि तो खूपच खुश होतो. पुढे आता तो म्हणतो की आज मी तुम्हाला आणि स्वतःलाही प्रॉमिस करतोय मिसेस सायली की आपण दोघेही नक्की एकत्र येऊ म्हणजे येऊच. असं म्हणून तो ओढणी आता पुन्हा एकदा हातात घेतो आणि त्या ओढणीकडे पाहून तिला पुन्हा एकदा असं घट्ट पकडत म्हणतो की नक्की एकत्र येऊ आपण. त्याला माहीत असतं, त्याचं मन त्याला सांगत असतं की काहीही झालं तरी आम्ही दोघेही लवकरात लवकर नक्की एकत्र येणारच. दुसरीकडे आता जोशी वकील आणि महिपत त्याचबरोबर साक्षी हे तिघेही केसविषयी डिस्कस करत असतात. त्याचवेळी आता तुमचा सावत्र भाऊ हा अथर्व विचारे, त्याचं बर्थ सर्टिफिकेट हे घ्या असं जोशी वकील म्हणतो, आणि हा त्याचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा, ही त्याची ग्रॅज्युएशनची मार्कशीट. त्याच वेळी आता महिपत विचारतो, काय एवढे शिकले होते का ते? मग जोशी वकील हसू लागतो. वेळी आता साक्षी सुद्धा ती सर्व कागदपत्र पाहून घेत असते, करून हा जोशी वकील मला निर्दोष सिद्ध करेल म्हणजे करेलच. त्याचवेळी आता जोशी वकील पुढे म्हणतो, हा त्याचा 12वीचा रिझल्ट आणि हा त्याचा 10वीचा रिझल्ट, म्हणजे 10वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे अथर्व विचारेचे सर्व रिझल्ट आता जोशी वकिलांकडे असतात. ते पाहून तर महिपत जोशीचं अभिनंदनच करतो.
त्यानंतर आता साक्षी म्हणते की अण्णा अहो ही कागदपत्रे तर बघा ना, म्हणजे अथर्व विचारे नावाचा एक माणूस होता, हे खरंच आता कोर्टामध्ये सिद्ध होईल, तुमचा सावत्र भाऊ. मग आता जोशी वकील पुढे म्हणतो की एवढं तर नाही, त्याचं हे डेथ सर्टिफिकेट आणि स्मशानभूमीमध्ये त्याला जेव्हा घेऊन गेले होते ना, त्याची सुद्धा कागदपत्रं आहेत. आता जोशी वकिलाने अथर्व विचारेची सगळी कुंडलीच आता आणलेली असते, त्यामुळे आता साक्षी तर खूपच खुश होते. पुढे आता जोशी वकील म्हणतो ही सगळी धडपड आता संपली असं म्हणायचं, कारण अथर्व विचारेचा चेहरा त्याचबरोबर त्याचं ते फेक CCTV फुटेज हे सगळं काही आपण जजसमोर आता मांडायचंय. या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी माझ्यासारख्या हुशार माणसाला बरोबर जमतं असं छाती ठोकपणे आता जोशी वकील हा महिपतला सांगतो. तेव्हा महिपत म्हणतो आता त्या जजलाच काय अर्जुन सुभेदाराला सुद्धा आता पटेल की माझी मुलगी त्या दिवशी तिकडे आश्रमात गेली नव्हती, तर माझी मुलगी ही त्या हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि मग ती निर्दोष सिद्ध होईल. तिच्या भावाला भेटायला गेली होती, म्हणजे जो शेवटच्या घटका मोजत होता ना त्याला. त्याचवेळी महिपत आता ड्रामा करू लागतो आणि मोठ्यानेच ओरडू लागतो की ए अथर्व, अरे कुठे गेलास रे बाळा तू आम्हाला सोडून, एवढं वय होतं का तुझं जायचं, एवढ्या कमी वयात कशाला गेला रे भावा, असं म्हणून तो आता मोठ्या मोठ्याने रडण्याची नाटकं करत असतो. ते पाहून आता जोशी वकील हसत असतो. त्याचवेळी आता जोशी वकील हसतोय हे महिपत पाहतो आणि म्हणतो जोशा अरे हसू नको ना बाबा, कारण तो अर्जुन सुभेदार आहे ना, तुझ्या या दाताच्या फटीतून सुद्धा असा भस्कन आतमध्ये कधी शिरेल ना, तुला कळणार सुद्धा नाही. आता मेंदूमध्ये नक्की काय चाललंय ना ही सगळी माहिती अगोदर काढून आण. आता पुढे तू काय करायचं तुला माहीत आहे का, आता फक्त ते फेक CCTV फुटेज तयार करायचं आणि बाकीच्या कागदपत्रांची पूर्ततासुद्धा करायची, म्हणजे कसं सगळं ऑल सेट होईल असं महिपत म्हणतो. इकडे सायली आता त्या गाडीत बसलेली असते, पण आता ती अजूनच रडत असते, कारण अर्जुन तिला म्हणालेला असतो तुम्ही जर मला सोडून गेलात तर मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. परंतु आता सायलीचा नाईलाज असतो, कारण मधुभाऊंनी तिला जी अट घातलेली असते त्या अटीमध्ये ती पूर्णपणे बांधली गेलेली असते आणि त्यामुळेच ती आता अर्जुनसमोर एकही शब्द बोलत नाही. ती आपली अर्जुनला उत्तर न देता तशीच कोल्हापूरला जायला निघालेली असते. सर्व क्षण आता तिला आठवत असतात. अर्जुन तिला म्हणालेला असतो की मिसेस सायली, तुम्ही जर मला असं सोडून गेलात ना तर मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय, प्लीज तुम्ही मागे वळून एकदा तरी पहा, अहो एकदा तरी पहा, अशी तो अगदी कळकळीची विनंती तिला करत असतो. अर्जुन एवढ्या वेळा म्हणत असतो तरीही सायलीने एकदाही मागे बघितलेलं नसतं आणि त्याच गोष्टीचा तिला खूप त्रास होऊ लागतो. तर आता हे सगळं सगळं आठवून सायलीला अचानक चक्कर येऊ लागते आणि कुसुम तिच्याकडे पाहते, तर सायलीला चक्कर येते हे पाहताच ती आता शेजारी असणाऱ्या लोकांना म्हणते थोडं बाजूला व्हा, सायलीला बसू द्या तिथे, तिला चक्कर येते. म्हणून ती माणसं बिचारी पटकन उठतात आणि सायली आता तिथे बसते. सायलीला आता चक्कर आलेली असते, कारण ती सारखा सारखा अर्जुनचा विचार करत असते, त्याचबरोबर मधुभाऊंचा देखील, कारण मधुभाऊंनी ज्या प्रकारे सायलीला अट घातलेली असते की अर्जुनकडे साधं डोंकूनही पाहायचं नाही, त्यामुळे त्या बिचारीला खूप त्रास होत असतो. मग कुसुम पटकन सायलीच्या तोंडावर पाणी मारते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते की सायली उठ अगं बाळा. सायलीची कुसुमला खूप काळजी वाटत असते, कारण ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. काय करावं ना आता बिचाऱ्या कुसुमलाही समजत नाही. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य आता सायलीचाच विचार करत असतात, कारण आता सायलीने उत्तर का दिलं नाही याचा विचार त्या दोघांच्या मनात सतत येत असतो आणि ते दोघेही आता एकाच वेळी तोच विचार करत असतात. ते रूममध्ये असतात आणि सायली ज्या प्रकारे आता कुसुमला म्हणालेली असते की चल आपली गाडी सुटली आहे, सगळं काही आठवून आता अर्जुन आणि चैतन्य एकाच वेळी बोलतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता तुलाही तेच वाटतंय ना चैतन्य, जे माझ्या मनात चालू आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो तेच, मी सायली वहिनीचाच विचार करतोय, त्यांनी साधं तुझ्याकडे बघितलं सुद्धा नाही आहे. तेव्हा अर्जुन उठतो आणि म्हणतो हो ना, अरे मलाही तेच कळत नाही आहे की असं सायली का वागली
लागल्या असतील. मग चैतन्य म्हणतो, अरे त्यांनी हो पण नाही केलं आणि नाही पण काही बोलल्या नाही, चिडल्यासुद्धा नाही आणि काहीच रिॲक्शन दिली नाही. याचा अर्थ आपण काय समजायचा आता अर्जुन? अरे असं बंदी असल्यासारखं त्या वागत होत्या, म्हणजे तुझ्याबरोबर अजिबात बोलायचंच नाही. ही बंदी मधुभाऊंनी त्यांना जर घातली असेल तर मग. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ते तर आहेच. पुढे आता चैतन्य पुन्हा म्हणतो की त्या चिडल्या असतील का रे? अर्जुन म्हणतो, कशा चिडल्या असतील? त्या जर चिडल्या असत्या तर माझ्याकडे डोळे मोठे करून बघितलंच असतं ना, आणि त्यांचं प्रेम नाही आहे माझ्यावर तर त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं असतं. अरे जेव्हा त्या इथे असायच्या ना तेव्हा मी त्यांना 4 वेळा असं म्हणायचो की गप्प बसा मिसेस सायली, गप्प बसा. पण अजिबात सायली गप्प बसत नव्हती. सारखी आपली काहीतरी बोलतच असायची आणि आज एकदम सायलन्स? असं कसं असू शकतं चैतन्य, एवढा माणूस सायलन्स? मग आता चैतन्य म्हणतो, याचं उत्तर फक्त आणि फक्त सायली वहिनीच देऊ शकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुझं चैतन्य, आणि मी त्यांना हे विचारणार म्हणजे विचारणारच. त्यानंतर आता 1-2 दिवसाच्या सर्व मीटिंग्स तू हँडल कर. मी चाललोय कोल्हापूरला. अर्जुनचं हे बोलणं ऐकून चैतन्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय? कोल्हापूरला चाललास? मग अर्जुन म्हणतो, यस मी चाललो कोल्हापूरला. असं म्हणून तो आता हातात ओढणी घेतो. तेव्हा तो आता त्या ओढणीकडे पाहत म्हणतो, युनिव्हर्सने मला जो मेसेज दिलाय तो आता मी फॉलो करणार म्हणजे करणारच. मी मिसेस सायलींना असं एकटं सोडू शकत नाही. मिसेस सायली, मी तुमच्याकडे येतोय आणि मी तुम्हाला सोडून अजिबात जगू शकत नाही. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हणून ती ओढणी पुन्हा एकदा तो अशी जवळ घेतो. अर्जुन आता प्रेमाच्या बाबतीत एक स्टेप पुढे जातोय हे पाहून चैतन्याला देखील आता खूपच आनंद होतो. दुसरीकडे जोशी वकिलांनी मधुभाऊंना बोलवून घेतलेलं असतं. त्याचवेळी मधुभाऊ विचारतात, काय जोशी वकील, तुम्ही मला असं का बोलवून घेतलं होतं? त्याचवेळी जोशी वकील म्हणतो की काय आहे ना मधुभाऊ, हे पहा, जोपर्यंत अर्जुन सुभेदार तुमची केस लढत होता ना तोपर्यंत समोरची जी व्यक्ती होती ती अगदी रिलॅक्स होती. पण आता ही केस माझ्याकडे आली आहे ना, म्हणून महिपतच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. कारण शिखरेच्या वकिलांनी तुम्हाला कोर्टात इकडे हजर राहायची नोटीस पाठवली आहे. तेव्हा काय, असं मधुभाऊ आता विचारतात. मग आता मधुभाऊंना आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते म्हणतात, काय? अहो पण मला जामीन मिळालाय ना. त्यावेळी जोशी वकील म्हणतो की टेन्शन घेऊ नका, कारण मी आहे तुमच्याबरोबर. तुम्ही फक्त कोर्टामध्ये हजर राहा. शिखरे आता नवीन काय सांगतोय हे सुद्धा पाहायला हवं. मग आता माझा जामीन वगैरे रद्द नाही ना करू शकत तो, असं मधुभाऊ विचारतात. जोशी वकील म्हणतात, नाही हो, असा कसा रद्द करेल? अहो तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो आहेच तुमच्यावर विश्वास. तेव्हा मग तुम्ही निर्धास्त राहा, तुम्हाला मी सोडवणार म्हणजे सोडवणार. असं आता जेव्हा जोशी वकील म्हणतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुमच्यावर 100% विश्वास आहे माझा, कारण आता जे काही कराल ना ते फक्त आणि फक्त तुम्हीच कराल. तेव्हा मनातच आता जोशी विचार करत असतो की काका, अहो मीच करणार सगळं काही. तुम्हाला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा आता मिळवून देणार म्हणजे देणारच. मधुभाऊ वेगळ्या आशेने जोशीकडे पाहत असतात, परंतु जोशीच्या मनात वेगळंच काहीतरी चालू असतं. इकडे आता काही बायका या सायलीजवळ येतात, कुसुमला विचारतात, काही हिला त्रास तर नाही ना वेगळा? मग कुसुम म्हणते, नाही हिला तसा काही त्रास नाही आहे, परंतु तिच्या मनावर ताण आहे ना, म्हणून तिला सारखी सारखी चक्कर येते. त्याचवेळी आता माझ्याकडे थर्मासमध्ये चहा आहे, देऊ का, असं एक ताई विचारतात. तेव्हा आता ठीक आहे असं कुसुम म्हणते आणि मग सायली शुद्धीवर येते. तेव्हा ती रडत असते. मग आता कुसुम म्हणते, सायली 2 घोट पिऊन घे, तुला बरं वाटेल, तू काही खाल्लं बिल्लं सुद्धा नाही आहे. मग आता सायली नकोच म्हणते. कुसुम म्हणते, हे बघ तुझी ना मनमानी आता खूप झाली, मी अजिबात ऐकून घेणार नाही आहे. मी तुला एकदाच सांगते शांतपणे की अगोदर हा चहा पिऊन घे, कारण जर तू हा चहा पिली नाही ना तर मग बघच. अगं तुझी मनमानी किती वेळ मी ऐकून घ्यायची अशी? तुला काही झालं तर मग मी काय करायचं? कारण या क्षणी तू आनंदात असायला हवं. अगं अर्जुनने त्याचं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त केलंय. अगं जे शब्द ऐकायला तू एवढे दिवस मरमर करत होतीस ते शब्द तुला आता ऐकायला मिळाले आहेत. तेव्हा सायली म्हणते, पण मी त्यांना उत्तर नाही ना गं देऊ शकले कुसुमताई. असं वाटत होतं की जावं आणि त्यांना
त्यांना अशी घट्ट मिठी मारून सगळे काही माझ्या मनातील भावना सांगाव्यात. तेव्हा कुसुम विचारते, अगं का नाही केलं मग तू तसं? थांब, मी त्याला आता कॉल करते. तू सांगायला हवं होतंस ना. सायली म्हणते, नको थांब जरा अगं. मी मधुभाऊंचा असा शब्द नाही मोडू शकणार. मग तुझ्या प्रेमापुढे तू मधुभाऊंचं कुठपर्यंत ऐकत राहणार? कुसुम तिला विचारते. अगं तू अर्जुनला भेटणार नाही असं वचन दिलंच नाहीयेस त्यांना? आणि मग नक्की कसली भीती आहे तुला, असं कुसुम तिला जाब विचारते. त्याच वेळी सायली म्हणते, मला माझ्या मनाची भीती आहे, मधुभाऊंच्या आणि माझ्या नात्याची भीती आहे. कारण मधुभाऊ जसं मला म्हणाले की मी निघून जाईल किंवा मी आत्महत्या करेन, जर त्यांनी तसं करून दाखवलं तर मग मी आयुष्यभर पश्चाताप करत बसेन. त्याचवेळी आता हे असं कुणी करत नसतं अगं. मधुभाऊ असं रागाच्या भरात म्हणाले, ते कधी असं करतील का? आणि तुला अजून एक सांगते, हे बघ, तू आणि अर्जुनने आता एकत्र यायला हवं. तू आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं म्हणून मधुभाऊ जरा चिडले होते, पण आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत ना, ते हाणून पाडा ना. आता तुमचं दोघांचं हे एकमेकांवर आहे ना प्रेम. त्याचवेळी सायली म्हणते, एवढं सोपं नाही आहे गं कुसुमताई ते, कारण जोपर्यंत आता मधुभाऊ हे त्यांच्या शब्दातून मला मोकळं करत नाही तोपर्यंत मी अर्जुन सरांच्या दिशेने नाही पाऊल टाकू शकत. किती दुर्दैवी मुलगी आहे बघ ना मी, कारण माझ्यावर प्रेम करणारा नवरा आणि माया करणारा बाप, आता यांच्यात निवड करण्याची वेळ आली आहे. आणि या बाबतीमध्ये ज्या बाबांनी मला जिवंत ठेवलं त्यांच्याच बाबतीमध्ये माझं माप झुकतं राहणार आहे, असं म्हणून सायली खूप रडत असते, स्वतःला खूप त्रास करून घेत असते आणि कुसुमलाही त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. सायली आता खूपच रडत असते, कारण अर्जुनने तिला प्रपोज करूनही मी काही उत्तर देऊ शकले नाही याचं तिला खूप वाईट वाटतं. मग नंतर आता बस थांबवा, बस थांबवा असं कुसुम जोराजोरात ओरडू लागते. तेव्हा सायली म्हणते, नको. मग आता कंडक्टर विचारतो, काय झालं ताई तुम्हाला, तुम्ही असं बस थांबवायला का सांगताय? तेव्हा कुसुम म्हणते, आम्हाला उतरवायचंय. सायली म्हणते, प्लीज, पण मला उतरायचं नाहीये, नको. मधुभाऊंचा शब्द मी मोडू शकत नाही. मग आता मधुभाऊंच्या शब्दापेक्षा तुझा जीव एवढा महत्त्वाचा नाहीये का, असं कुसुम विचारते. जर तुला कोल्हापूरला नेलं आणि तिकडे काही झालं तर बरं वाईट मी काय उत्तर देणार आहे, असं म्हणून आता कुसुम ही सायलीचं अजिबात ऐकायला तयार नसते. सायली म्हणते, मधुभाऊंचा शब्द मोडणं मला नाही जमणार. मग आता कुसुम म्हणते की असं होऊ शकत नाही, आत्ताच्या आत्ता गाडी थांबवायची आणि आपण पुन्हा घरी जाणार आहोत. कुसुमने खूपच हट्ट केल्यामुळे सायलीचाही नाईलाज होतो. मग आता सायलीचं काही न ऐकता ती पुन्हा पुन्हा बस थांबवायला सांगते आणि सायलीला म्हणते, ठरलं तर मग आता थांबवायची म्हणजे बस थांबवायचीच आणि लगेच गाडीतून खाली उतरायचं. तेव्हा सायलीचाही नाईलाज होतो आणि त्या दोघीही गाडीतून खाली उतरण्याचं ठरवतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कुसुमने आता चैतन्याला मेसेज केलेला असतो. चैतन्य अर्जुनला तो मेसेज वाचून दाखवतो. त्या मेसेजमध्ये कुसुमने असं लिहिलेलं असतं की आम्ही कोल्हापूरला जात नाही आहोत, आम्ही पुन्हा घरी आलो आहोत. तेव्हा अर्जुनला जेव्हा त्या मेसेजबद्दल तो सांगतो तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो, मी आत्ताच जातो आणि मिसेस सायलींना विचारतो. त्यावेळी चैतन्य ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे मधुभाऊ घरात असतात. दाराची कडी अचानक वाजते, त्यामुळे ते दार उघडून समोर पाहतात तर सायली आणि कुसुम या दोघीही असतात. तेव्हा काय झालं, गाडीचा अपघात झाला का, नक्की काय प्रॉब्लेम झाला असं मधुभाऊ विचारतात. तर त्या दोघीही शांत असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.